सावंतवाडीच्या फॅशन विश्वात रो वस्त्र या भव्य आणि अत्याधुनिक दालनाने नवा झेंडा रोवला असून नुकतीच मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर यांनी या दालनाला सदिच्छा भेट दिली. संचालक रोहन परब आणि प्रशांत मोरजकर यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. ब्रँडेड वस्त्रसंपदा, स्टायलिश डिझाईन्स आणि माफक दर यांचा संगम असलेल्या या दालनाची भुरळ अभिनेत्री वैष्णवी यांनाही पडली. ट्रेंड आणि गुणवत्तेचा मेळ असलेले हे दालन सावंतवाडीकरांसाठी एक पर्वणीच आहे, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले. आलिशान इंटिरियर आणि एका मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे चर्चेत असलेल्या या फॅशन डेस्टिनेशनमुळे आता खरेदीसाठी कोल्हापूर किंवा बेळगावला जाण्याची गरज उरली नाही, असा विश्वास शहरवासियांमध्ये निर्माण झाला आहे. दर्जेदार सेवेसाठी रो वस्त्र आता फॅशन प्रेमींची पहिली पसंती ठरत आहे. मला असं सांगायला आवडेल की आम्ही शूट निमित्त रो वस्त्रमध्ये आलो. ॲक्च्युली मी बांद्याचीच आहे, पण मी मुंबईला पुण्याला असल्यामुळे मलाही येता आलं नाही, पण शूट निमित्त येता आलं आणि मला खरंच इकडचं कलेक्शन खूप आवडलं. कारण खूप व्हरायटीज आहेत, खूप कलर्स आहेत, फॅब्रिक चांगले आहेत. म्हणजे मुलींना फंक्शनसाठी घागरा आहे, लेहंगा आहे, साड्या आहेत, वेगवेगळ्या आहेत, लग्नात घालायला आहेत, पार्टी वेअर साड्या आहेत. तर कलेक्शन खरंच खूप चांगलं आहे इकडचं. आणि इथली जी फॅसिलिटी आहे त्याबद्दल मी एक गोष्ट सकाळी नोटीस केली की आमचं शूट चालेलं. आज शॉप नेहमी बंद आहे पूजा असल्यामुळे, पण एक गिराईक आलेला, तरी त्यांना नकार न देता त्यांना दाखवलं इकडच्या लोकांनी सगळं त्यांना काय पाहिजे होतं. ती गोष्ट आवडली की आपण जे म्हणतो कस्टमर इज किंग, ते इथे फॉलो केलं जातं. सो ही चांगली गोष्ट आहे बिझनेस ग्रो करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी. इथे बरेच डिस्काउंट्स पण असतात वेगवेगळ्या फंक्शन्सला, दिवाळीला, गणपतीला वगैरे. तर एकदा तरी नक्की भेट द्यावी बांदा, सावंतवाडी आणि इतरच्या गावातल्या लोकांनी. आणि मी असं सांगेन की ते नाराज नाही होणार इकडे येऊन. त्यांना जे पाहिजे आहे ते रिझनेबल रेटमध्ये मिळेल. सो सिरियल नाही, माझी फिल्म येते घबाडकुंड म्हणून, जी हॉररचा युनिवर्स असणार आहे आणि हा मराठीतला पहिलाच प्रयोग आहे. तर त्यात इट इज अ मिक्सचर ऑफ ऑल इमोशन्स. इमोशनल पण आहे, कॉमेडी आहे, ह्युमर आहे, म्हणजे प्रत्येक जण बघेल अशी फिल्म आहे. आणि मेन म्हणजे हॉरर आहे. ज्यांना हॉरर जॉनर आवडतो, हॉरर प्लस कॉमेडी आहे. तर मी असं सांगेन 19 जूनला ही फिल्म येते, तर नक्की थिएटरला जाऊन बघा. मराठीमधला पहिला प्रयोग आहे. तुमचं प्रेम हवंय आम्हाला आणि तुमच्या सपोर्टनेच आम्ही पुढे जाऊ शकतो. तर मी ही विनंती करते की 19 जूनपासून थिएटरला येणार आहे ही फिल्म, तर तुम्ही नक्की थिएटरला व्हिजिट करा. मी असं सांगेन की सातत्य ठेवा. तुम्हाला ज्यात आवड आहे ती कला जोपासत राहा. अडथळे येतील, मध्ये बरेच काही काही प्रॉब्लेम्स येतील, बऱ्याच गोष्टी घडतील, पण जर खरंच तुमचं कलेवर प्रेम आहे तर ते प्रेम जपा. गोष्टी लगेच मिळत नाही, वेळ लागतो, आपल्याला बऱ्याच गोष्टी फेस कराव्या लागतात, पण सातत्य ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवू शकते. थँक्यू.